नमस्कार. अजितच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला गूळ न घालता गोड केलेली कारल्याची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे. हे माझ्या बागेतलीच कारली आहेत बघा. आणि विशेष म्हणजे काय आहे, इथं 2 कांदे घेतलेले आहेत मी. 2 कांदे, एक छोटं एक मोठं कारलं आणि चिंच त्याच्यासाठी लागणार आहे. आणि तिखट मीठ लागतं फक्त, त्यानंतर दाखवते मी तुम्हाला. तर ह्या कारल्याचे पातळ बारीक काप करणार आणि मग ते शिजून घेणार आणि नंतर त्याची भाजी कशी करायची ते तुम्हाला सांगते. हे पाहता मी याचे चांगले पातळ बारीक असे काप करून घेतलेले आहेत. आणि पातळ करून घेतले ना की मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चिंच त्याला लागते आणि कडवटपणा कमी येतो. कांदाही असा पूर्ण बारीक न चिरता थोडासा, एक कांदा अर्धा करून त्याचे असे स्लाईस झाल्यासारखे, कारण कारल्याचे पण स्लाईस आहेत, याचे पण आहेत. तर कांदा परतायला टाकणार आहे, तत्पूर्वी मी आता हे उकडायला टाकणार आहे. त्यासाठी 1 ग्लास पाणी ठेवले, त्याच्यामध्ये चिंच 1 बोटूक आणि 4-5 मिठाचे खडे हे पाण्यात टाकणार आहे. चिंच त्याला लागली आणि मीठ लागलं की बिलकुल कारलं कडू होत नाही. तर चला, तर मग मी आता टाकते उकडायला. हे पहा, त्याच्यामध्ये उकडायला टाकले आणि 10 मिनटं चांगलं त्याला उकडून घ्यायचं. आपण चांगलं उकडलं की मीठ आणि चिंच त्याला लागतं, त्याचा कडवटपणा जातो. आणि थोडंसं मोठ्या पातेल्यात का ठेवलं, त्याच्यावर झाकण ठेवायचं. कारल्याच्या भाजीला जर आपण झाकण ठेवलं नाही आणि सतत असंच हलवत राहिलं तर ती कडू होते, म्हणून मग तिच्यावर झाकण ठेवणार आहे. तर उकडू दे, आता आपण बाकीची तयारी करू. हे पहा, आपलं कारलं उकडून घेतलेलं आहे मी. बरोबर 7 मिनटं त्याला उकडायला लागले. 1 ग्लास पाणी होतं, पाणी त्याच्यातच आहे. तुम्हाला हवं असलं तर पाणी काढून टाका, तर बिलकुल कडू लागणार नाही. आम्हाला कडू आवडतं म्हणून हे पाणी मी त्याच्यात ठेवणार आहे. आता काय करायचं आपल्याला, इकडे कांद्याची तयारी केलेली आहे मी. 2 चमचे तेल टाकलं याच्यामध्ये. कढईला चांगला तावा आलेला होता. थोडंसं तेल तापू द्यायचं आणि तेल तापलं की मोहरी त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. मोहरी जेव्हा तडतड करेल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये पुढच्या जिन्नस टाकायचं. त्याला लसूण वगैरे काही टाकत नाही मी. पहा, तर तेल तापलेलं नव्हतं म्हणून मी तडतड नाही केली. जर मोहरीने तडतड केली नाही तर ती कडवट लागते भाजीमध्ये आणि मग भाजी खाणारालाही त्याची टेस्ट मिळत नाही. आणि म्हणून तिला तडतड करून द्यायची चांगली. आणि जेव्हा शांत होईल तडतड तेव्हाच आपण जिरं टाकणार, हिंग टाकणार. ह्या भाजीला गूळ न वापरता सुद्धा खूप छान होत असते. पहा, तुम्हाला कळेल आणि करून पहा, मगच कळेल. गूळ न घालता कडू कारल्याची गोड भाजी. आता पहा, तडतड थांबली. मी थोडंसं जिरं टाकलेलं, हे टाकला हिंग त्याच्यामध्ये, आणि हा उभा चिरलेला कांदा तोही मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता तो जरा चांगला लाल होईपर्यंत आपण परतून घेणार त्याला. पहा, कारल्याचे असं मी आडवा कांदा चिरले नाही, बारीक अगदी करायला. का नाही चिरला, तर कारल्याचे काप तसेच आहे. साधारणपणे पहा, आता तुमच्या लक्षात येत असेल कसा दिसतोय तो. मी कुरड्याची चटणी करत असते ना, त्यालाही असतात, कारण त्या लांबट असतात, असेच धागे असतात त्याचे, आणि दोन्ही एक दिवस झाले की सारखे दिसतात. बारीक कांदा जर आपण केला, गॅस मोठा केलेला मुद्दाम मी, आणि गॅस मोठा केल्यामुळे काय होतं माहिती का, हा कांदा पटकन ताव घेतो. सारखा हलवायचा. आणि हा हलवत असताना याच्यामध्ये आपण काय करायचं, पुन्हा आता त्याच्या शिजवताना मीठ घातलेले आहे मी, ते लक्षात ठेवून पुन्हा अगदी थोडंसं कांदा लवकर घेवावा म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. कोणत्याही भाजीला कांदा परतताना मीठ जर टाकलं तर कांदा लवकर परतला जातो आणि त्याच्यामध्ये मुरतो पण, मग तो आणखीन गोड होतो. हे महत्त्वाचं आहे. कारण आपण कोणत्याही गोड भाजीला सुद्धा थोडंसं मिठाचं लावत असतो. तर असा हा लालसारखा हलवत राहायचा, जाळायचा नाही पण हलवायचा सारखा. आणि आता पहा, याच्यामध्येच आपण थोडीशी हळद टाकणार, जास्त नाही. आणि तिखट पहा, मी साधारणपणे 1 चमचा तिखट आहे, कमी करू थोडंसं, एवढं तिखट टाकलेलं आहे. मीठ आहे, कारल्यात पण आहे, याच्यातही आपण टाकलेलं होतं. आणि कांदा पूर्ण नेहमी परतला, लक्षात आलं असेल तुमच्या.
कांदा अर्धवट परतला आहे. आता त्याच्यामध्ये हे हे टाकून देऊ. चिंच घालून उकडलेलं कारलं किती हिरवं होतं. आता ते कसं झालं, पूर्णपणे शिजून त्याचा रंगही बदलला आणि त्यामुळे ती भाजी कडू बिलकुल लागत नाही. समज आहे लोकांचा, कडू कारलं तुपात मळलं, साखरेत घोळलं, कडू ते कडू. पण नाही, या पद्धतीने जर तुम्ही करा तर खूप सुंदर कारलं होतं बघा. तिखट आहे, तिखट थोडंसं का आपण सपक वापरले कारल्याला मिळालेच पाहिजे. आणि अगदी असं मंद गॅसवर अशीच तिला 5 मिनटं होऊ द्यायची. कारल्याच्या भाजीचं वैशिष्ट्य आहे, तिला जास्त हलवायची नाही, 1-2 वेळा हलवायची. आणि आता कमी आचेवर मी तिला पुन्हा 10 मिनटं ठेवणार. पूर्ण कमी केला गॅस, 10 मिनटं ठेवला. चला तर मग होऊ द्या, 10 मिनटानंतर तुम्हाला दाखवते. हे पहा, आपली कारल्याची कांदा परतून त्याच्यात केलेली भाजी तयार झालेली आहे. 10 मिनटं मी त्याच्यात नंतर ठेवलेली आहे. तर 10 मिनटांना आणि उघडायची नाही सांगितलं ना, पुन्हा उघडायची नाही. कारल्याची भाजी पुन्हा उघडली की कडू होते. आता आपण बंद करू आणि काढून घेऊ. कारलं म्हणलं की नागडोळं मोडतात लहान मुलंसुद्धा. पण अशी जर केली ना तर भाकरीपेक्षा पोळीबरोबर खूप छान लागते. आणि तुम्हाला हवंच अगदी चिमूटभर साखर किंवा गूळ तुम्ही घालू शकता. पण मी काहीही न घालता केलेली ही भाजी आहे. अतिशय सुंदर अशी लागते. चवीला खाऊन जरी पाहिली ना तरी कळेल की कांदा आणि कारलं याच्यातला फरकच नाही. वा, अतिशय गोड, खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला ही कडू कारल्याची गोड भाजी गूळ न घालता कशी लागते ती सांगा.